उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवरती कडाडून टीका केली। त्याला निलेश राणे यांनी देखील उत्तर दिलंय। यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांचा समाचार घेतलाय। अरे तू ठाकरे कुटुंबाचं सांगतो ना भास्कर जाधव, आता मी ठाकरे कुटुंबावर येतो। चल, काय ठाकरे कुटुंब? कुठे आहेत सुना? कुठे आहेत भावंड? जयदेव ठाकरे कोर्टामध्ये काय म्हणतायत? ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे। हा कोणाचा मुलगा आहे? त्याचा डीएनए तपासा। ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे? त्याचा डीएनए तपासा। त्यांचा रोग कोणावर आहे? जयदेव ठाकरेंचा। कोणावर आहे? आम्ही काढू? स्मिता वहिनी शिंदे साहेबांबरोबर आहे, जयदेव ठाकरे शिंदे साहेबांबरोबर आहे। उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो, हा कुटुंब प्रमुख। हा नीचातला नीच आहे उद्धव ठाकरे। हा कसला कुटुंब प्रमुख? कुठला मूल कोणी जन्म दिला हेच माहित नाही अजून ठाकरेंना। या ठाकरेंना इकडच्या कलानगरच्या। मग जयदेव ठाकरे चुकीचे काय बरोबर? स्वतःच्या भावाला सांगणार काय? स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय? ऐश्वर्या ठाकरे कोण? एकदा ऐश्वर्या ठाकरेचे डीएनए चेक करा चला, म्हणजे महाराष्ट्राला खरं खोटं कळू दे। अरे स्टेजवर बोलता, एकदा समोर येऊन बोला, गॅरंटी आहे परत जाणार नाही तुम्ही। कोणाला चॅलेंज देताय? मी चॅलेंज देतो ना। 16 तारखेला येतोय मी गुहागरात, जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे। मला बघायचं कोण काय करतो ते। हा भास्कर तर आम्ही संपवला। हा साला वाळू चोर। सिंधुदुर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या विरोधात समाचार घेतलाय। ठाकरे कुटुंबियाचा इतिहास डीएनए टेस्ट करून जाहीर करावा लागेल, तर भास्कर जाधव मर्द असतील तर समोर येऊन त्यांनी बोलावे। त्यांचे काळे कर्तृत्व त्यांच्याच मतदारसंघामध्ये म्हणजेच गुहागरमध्ये जाऊन मी 16 फेब्रुवारीला जाहीर सभेत सांगणार आहे, असा इशारा माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। मग मला बघायचं तू कुठला मोठा मर्द आहेस ते, जे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं भाषण करतोस ना। ही पद्धत झाली जाहीर सभेमध्ये एका कुटुंबाला शिव्या देण्यासाठी। तो काय व्यासपीठ होतं काय ते? ह्याला पवार साहेबांनी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष केला। निवडणुकीच्या तोंडावर ह्याला हकलला, सुनील तटकरेंना आणला। पवार साहेबांना पण तुझी लायकी कळली भडव्या। पवार साहेबांनी ओळखलं की ह्याला जर ठेवला तर निवडणूक आपल्या हातातून जाते। निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधवला बाजूला केला। काही वर्षानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ याला मंत्री केला काय? म्हणजे उद्धव ठाकरेला पण याची लायकी माहिती आहे, मंत्री बनायची लायकीचा नाही। प्रदेश अध्यक्ष म्हणून शरद पवारांना कळलं की हा अध्यक्ष राहिला तर आपण निवडणुका जिंकू शकत नाही। ढोंगणावर लाथ मारून याला बाहेर काढलं आणि सुनील तटकरेंना आणलं। तेव्हाची राष्ट्रवादी म्हणतो। उद्धव ठाकरेंनी याला मंत्री केला नाही। आणि आता सगळीकडे जे काय फिरवतायत ना या भास्कर जाधवला, ते फक्त कुत्री भुंकण्यासाठी कुठेतरी लागतंय ना। त्याच्या पलीकडे या भास्कर जाधवचा उपयोग घरात नाही किंवा घराच्या बाहेर नाही। याची 4 मुलं आहेत, त्यापैकी एकच याच्यासारखा दिसतो। आम्ही विचारलं का रे बाकीचे ते 3 कुठून आणले ते, किंवा कोण आलं होतं? काय मर्यादा वगैरे काय आहे का नाही? आम्ही मर्यादा सोडली तर तू आमच्या नेत्यांवर बोलतो ना, आम्ही उद्धव ठाकरेला शिव्या घातल्या तर काय होईल? आणि उद्धव ठाकरे सारखा कपटी माणूस या महाराष्ट्रात नाही, नीच माणूस या महाराष्ट्रात नाही, हे मी अगोदर सांगून झालं। कारण ऐका, ही सगळी मंडळी व्यासपीठावर शिवीगाळ करत होती, उद्धव ठाकरे हसत होते।